नमस्कार, मी सुगंधा. माझ्या सुगंधा घडी टॉक्स चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्र, ज्येष्ठ नागरिक म्हणजे सिनियर सिटीजन हा समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र असं असून देखील सरकारच्या त्यांच्यासाठी काही खास योजना मात्र नाहीत. उतार वयात त्यांची स्थिती ही फारच हलाखीची बनून जाते. वयाच्या 70 नंतर ते वैद्यकीय विमा घेण्यास अपात्र असतात. त्यांना हप्त्यावर कर्ज देखील मिळत नाही. त्यांना गाडी चालवण्याचा परवाना देखील मिळत नाही. रेल्वेची जी सवलत ज्येष्ठ नागरिकांसाठी होती ती देखील आता सरकारने काढून टाकलेली आहे. बऱ्याचदा या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या कुटुंबातील इतर सभासदांकडून छळवणुकीला सामोरं जावं लागतं. कधी कधी वृद्धाश्रमात जाऊन पडायची पाळी येते. एका खासदाराने संसदेत हा मुद्दा उचलून धरला होता. त्याची एक क्लिप आपण पाहूया. मैं मंत्री जी आपसे हाथ जोड़कर विनती करना चाहूंगा, हम एक ऐसे समाज के अंदर रहते हैं जहां एक नई संस्कृति को हम देख रहे हैं कि हमारे बूढ़े माँ बाप जिन्होंने हमें पाल पोस कर बड़ा किया है, जब वो बूढ़े हो जा रहे हैं तो इस देश के अंदर बहुत सारे ओल्ड एज होम्स खोले जा रहे हैं, वृद्ध आश्रम खोले जा रहे हैं। क्या इनके लिए कोई कानून है? ऐसे लोगों के लिए क्या कानून होना चाहिए? फैमिली कोर्ट के जरिए पति पत्नियों का विवाद तो जो है ये जिंदगी भर चलता रहेगा, इन्हें भी इंसाफ मिलना चाहिए, लेकिन वो बूढ़े माँ बाप कहाँ जाएंगे? लाइए कानून, वरना वो बूढ़े माँ बाप जो रोकने के अलावा कुछ नहीं कर सकते हैं, क्योंकि कोई कानून नहीं है। उनका कसूर सिर्फ इतना है कि उन्होंने अपने बच्चों को पाला पोसा बड़ा किया। ये एक संस्कृति हम डेवलप कर रहे हैं। फैमिली कोर्ट्स के जरिए मैं मंत्री जी आपसे ये अनुरोध करना चाहूंगा कि आप कुछ ऐसा कानून इन लोगों के लिए भी लेकर आइए जो बच्चे अपने माँ बाप को आज यहाँ पर ले जाकर छोड़ रहे हैं। आजच्या या व्हिडिओत आपण ज्येष्ठांसाठी काय काय सोयी सुविधा सवलती उपलब्ध आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांनी एक सिनियर सिटीजन कार्ड काढून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. त्यासाठी वार आणि वेळ ही ठरलेली असते. किरकोळ शुल्क आकारून तुम्हाला एक कार्ड देण्यात येईल. या सिनियर सिटीजन कार्डचा उपयोग तुम्ही रेल्वे आणि प्रवास बसच्या सवलतीकरता किंवा औषधांवर डिस्काउंट मिळण्याकरता करू शकता. ज्येष्ठ नागरिक संकट प्रसंगी 1090 किंवा 103 या नंबरवर डायल करू शकतात. 103 हा नंबर महिलांसाठी आणि वृद्धांसाठी आहे. मेडिकल इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्ससाठी तुम्ही 108 डायल करू शकता. त्याचबरोबर सरकारने 14567 हा नॅशनल टोल फ्री नंबर उपलब्ध करून दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रकारच्या सेवा मिळतात. एक म्हणजे तुम्हाला डॉक्टर, हॉस्पिटल, वृद्धाश्रम, ॲक्टिव्हिटी सेंटर याबाबतची माहिती मिळू शकते. दुसरं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. याच्यामध्ये तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांचे कायदे, मेंटेनन्स, पेन्शन इत्यादी संबंधचं मार्गदर्शन केलं जाईल. यामध्ये तुम्हाला मदत देखील दिली जाते. खास करून तुम्हाला मानसिक, भावनात्मक काही समस्यांचा तुम्ही सामना करत असाल तर तुम्हाला मदत दिली जाते. नागरिकांना छळाला सामोरं जावं लागत आहे, ज्यांच्या सोबत दुर्व्यवहार होत आहे, जे बेसहारा आहेत, त्यांच्यासाठी इथे मदत दिली जाते. विरंगुळ्यासाठी ज्येष्ठ नागरिक हे एखाद्या क्लबचं किंवा ॲक्टिव्हिटी सेंटरचं सभासदत्व घेऊ शकतात. काही ठिकाणी नाना पार्क किंवा ज्येष्ठ नागरिक कट्टे उघडलेले आहेत, तिथे जाऊन विरंगुळा घेऊ शकता. टाटा स्कायचं एक सिनियर सिटीजन चॅनेल आहे, ते पाहू शकता. ज्येष्ठ नागरिकांच्या काही संघटना जसं की हेल्पेज फाउंडेशन, स्मार्ट लाईफ फाउंडेशन किंवा सिल्वर इनिंग सारख्या संघटना कार्यरत आहेत, त्यांचं सभासदत्व घेऊ शकता. जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असतील त्यांचं पोलिसांमार्फत सर्वेक्षण केलं जातं. मात्र ज्येष्ठ नागरिकांची स्वतःची देखील जबाबदारी आहे की त्यांनी एक पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे. त्यासाठी एक फॉर्म पोलीस स्टेशनमध्ये मिळतो. त्यामध्ये तुमच्या घरात येणारे जे नोकर आहेत किंवा जितके कामगार आहेत त्यांची सर्व माहिती त्याच्यात भरली जाते आणि प्रसंगी एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे मदत मागितल्यास ते तुम्हाला सुरक्षा देऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सिनियर सिटीजन मेंटेनन्स अँड वेलफेअर ॲक्ट आहे. ज्या वृद्ध नागरिकांचा त्यांची मुलं सांभाळ करत नाहीत आणि ज्यांना उत्पन्नाचं काही साधन नाही ते या कायद्यांतर्गत अर्ज करू शकतात. त्यांना त्यांच्या मुलाकडून दरमहा 10,000 रुपये इतकी पोटगी मिळू शकते. मेट्रोपॉलिटन कोर्टाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ट्रिब्युनल देखील आहे, तिथे देखील तुम्ही अर्ज करू शकता. या ट्रिब्युनलचा नंबर आणि पत्ता मी पुढे दिलेला आहे.
ज्या ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करणारं कोणी नाही, ज्यांना उत्पन्नाचं काही साधन नाही, मात्र ज्यांची स्वतःची खोली आहे, असे ज्येष्ठ नागरिक रिव्हर्स मॉर्गेज लोनसाठी बँकेत अर्ज करू शकतात. बँक त्यांच्या खोलीची किंमत ध्यानात घेऊन दर महिन्याकाठी त्यांना एक विशिष्ट रक्कम ही पुरवेल. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक चालू फिरू शकत नाहीत, ते डोअर स्टेप बँकिंगची सुविधा घेऊ शकतात. बँक एक किरकोळ शुल्क आकारून त्यांना डोअर स्टेप बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देते. पेन्शनबाबत काही तक्रारी असतील तर तुम्ही पेन्शन पोर्टलवर तक्रार करू शकता. लाईफ सर्टिफिकेट तुम्ही ऑनलाईन देऊ शकता. पेन्शन लाईफ सर्टिफिकेट विषयी काही तुमच्या अडचणी असतील तर या बाबतीत मी एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. सिनियर सिटीजन स्वतःच्या सुरक्षेसाठी CCTV बसवून घेऊ शकतात. seniorexperts.in किंवा हेल्पेज इंडिया सारख्या वेबसाईट्स आहेत, तिथे अधिक माहितीसाठी तुम्ही भेट देऊ शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या काही योजना आहेत. वृद्धापकाळ पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री वयोवंदना योजना, त्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. काही ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या सुरक्षेसाठी CCTV बसवून घेऊ शकतात. जे ज्येष्ठ नागरिक संस्कृत शिकवतात, जे संस्कृत पंडित आहेत, त्यांना महिन्याकाठी रुपये 10,000 इतकी रक्कम मदत म्हणून सरकारकडून दिली जाते. त्याचबरोबर टाटाचा गुड फेलोज म्हणून एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचं तुम्ही सबस्क्रिप्शन घेतल्यास तुम्हाला केअरटेकर हे घरबसल्या उपलब्ध होतात. त्याचबरोबर एक नॅशनल टोल फ्री नंबर आहे 1800-180-1253. या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. काही संस्था किरकोळ शुल्क आकारून ज्येष्ठ नागरिकांना काही मेडिकल इक्विपमेंट्स उपलब्ध करून देतात. त्या संस्थांचा नंबर मी पुढे देत आहे. मित्र हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.